हॅलो, कशा आहात मैत्रिणींनो? तर चला बघा, माझ्या सगळ्या मुली क्लासवाल्या गेल्यात आता. आता वाजले 5:30 पावणे 6 झाले असते, म्हणजे 4:30लाच गेल्या त्या. पण मला दुसरं काम होतं आणि लाईट पण गेली, थोडंसं दुकान आवरत होते. पण तुम्हाला सांगते मी आता, बघा की का नाही, क्लासला आल्या ना तर किती काम असतं. तर हे बघू शकता तुम्ही, एवढा सगळा पसारा केलेला आहे त्यांनी. आता आपण क्लास घेतो म्हटल्यावर बघा, हे सगळं मला दुकान आवरावी लागते त्या सगळ्याजणी गेल्यावर. कारण आपल्या इकडं पार्लरचं आहे सेटअप. मग घाण जर ठेवलं तर कसं चालेल, हो की नाही? तर सगळंच बघायचं असतं आपल्याला. त्याच्यामुळे ना चला म्हटलं थोडंसं दुकान आवरून घेते. तर तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या दुकानामध्ये आहे का असा पसारा? मला तर असं वाटतं की का नाही, ह्या पसाऱ्यातच माझी लक्ष्मी आहे खरं तर. आपल्याकडं 7 जणी शिकायला येतं, क्लासेसला 7 जणी आहेत आता सध्या. सकाळी 2 जणी येतात 10:30ला, 12:30 वाजेपर्यंत त्या थांबतात. 12:30 वाजता परत 2 जणी येतात. परत त्या 2 जणीचा टायमिंग होऊन जातो 10:30चा टाईम येतात 12:30ला. 12:30च्या जातात 2ला, 2च्या परत जातात 4:30पर्यंत असतात त्या, 4-4:30. एखाद्या वेळेस जर थोडाफार टाईम इकडं तिकडं झाला तर मग कारण का नाही, त्या 6च्या मध्ये 1 जण एक्स्ट्रा येते. सपोज पहिलं कसं होतं माहिती का, 5 जणी होत्या, तर त्याच्यामध्ये मी 1 जण ॲड केली, त्याच्यामुळे 6 जणी आहेत त्या आता सध्या. त्याच्यामुळे थोडासा वेळ त्यांना दिलेला आहे आपण तसा. 10:30 ते 12:30, 12:30 ते 2, 2 ते 4 आणि संध्याकाळी 6ला 1 जण येते. म्हणजे सकाळी 6 जणींचा क्लास होऊन जातो. आणि माझे ब्लाऊज पण स्टिचिंग होऊन जातात. 2 ब्लाऊज शिवलेत मी, 3रा ब्लाऊज शिवला होता पण लाईट गेली होती, त्याच्यामुळे तो राहिला. आणि मग हे पण क्लायंट करत असते, त्यांना शिकवायचं पण असतं. माझे 2 मुलं असतात, ते पण इथं असतात. आता ते क्लासला गेलात, शाळेतून आले की इथंच असतात अर्धा 1 तास, मग परत क्लासला जातात. क्लासून आले की परत इथं माझ्यासोबतच असतात. संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत असतात. म्हणजे मुलं बघायचे, घरचं काम करायचं, परत दुकानातून म्हणजे कसं आहे माहिती आहे का, माझं काम सकाळी मी 6ला जरी उठले ना, तर 10:30 वाजेपर्यंत दुकानात येते. 10:30 वाजता दुकानात आले, जीच काम चालू होतं ना माझं संध्याकाळी. आता बघा 4 वाजता मी रिलॅक्स झाले थोडं मुली गेल्यावर. कारण मी दुकानात येत नाही 10:30पर्यंत, तोपर्यंत माझी ऑलरेडी एक लेडीज येऊन थांबलेली असते. रोज डेली थांबतात त्या. 10:30 वाजून 5-10 मिनटं मला दररोज वरती होतात आणि त्या थांबतात. कारण त्यांच्या मिस्टरांची ड्युटी 10:30ची आहे, त्याच्यामुळे त्या येऊन इथं थांबतात. कारण काय आहे ना, नंतर परत त्यांना सोडवायला कोण नसतं, म्हणून त्या माझ्या अगोदरच येऊन थांबलेले असतात. तर 10:30 वाजेपर्यंत ते येतात आणि मग माझं काम तिथून पुढं क्लास तेच चालू असतं. 4:30 वाजता मी फ्री होते थोडंफार. आता 2 ब्लाऊज शिवलेत मी, तर एका ब्लाऊजची शिलाई, तर तुम्ही माझी शिलाई बघूनच हे होतात नाही का, तुम्हाला असं वाटतं तुमच्याकडे खूप शिलाई, असं काही नाही आहे. त्याला वर्क तेवढं गेलेलं आहे, त्याच्यामुळे शिलाई पण तशीच आहे. आणि तेवढे कष्ट इमानदारीने, मला माहिती आहे तुम्ही सुद्धा सगळे इमानदारीनेच काम करतात. पण का नाही, एक वर्क करायची एक हे असते. कारण आता बघा माझी स्टिचिंगची पद्धत कशी आहे काय, माझे सगळे ब्लाऊज एकदम प्रॉपर बसतात. त्याच्यामुळे आपल्याकडे नेहमी ब्लाऊज असतात स्टिचिंगसाठी. तुम्हाला विश्वास होणार नाही की का नाही, माझ्याकडे एवढे ब्लाऊज आलेले शिवायला. तरी तुम्ही बघू शकता आपले हे जे दिसतात ना तुम्हाला, हे पूर्ण पॅक आहे, जे की शिवून इकडच्या बॉक्समध्ये जे शिवून असतात ना, ह्या ब्लाऊजच्या साड्यात सगळ्या इकडच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आणि पलीकडच्या बॉक्समध्ये शिवायचं राहिलेलं. कारण जे मी स्टिचिंग करते, ज्यांचे आता 2 ब्लाऊज झाले, अजून त्यांचे 3 ब्लाऊज बाकी आहेत. म्हणजे एका कस्टमरचे 5 ब्लाऊज आहेत, दुसऱ्यांचे पण 5-5, 6-6 असे ब्लाऊज असतात माझ्याकडे शिवायला. एका क्लायंटचे भरपूर सारे ब्लाऊज येतात. तो देवाच्या कृपेने असंच काम येत राहिलं पाहिजे. आणि काय असंच मी पण एवढंच इच्छेने उत्सुकतेने सगळं कंप्लीट केलं पाहिजे, हो की नाही? आणि तुम्ही पण तसंच करायचा. म्हणजे क्लायंटला जसं पाहिजे तसं ब्लाऊज जर तुम्ही प्रॉपर दिला तर तुमचं क्लायंट कुठे जात नाही. तर हे सांगायचा मुद्दा माझा. आणि तुम्ही बघू शकता आपली दुकान कशी व्यस्त झाली. चला आता मी सगळी आवरून घेते. तर बघू शकता तुम्ही आपल्या ह्या मशीनीत, इकडे मी पडदा लावलेला आहे हा याच्यासाठी, म्हणजे जे माझे क्लायंट येतात पार्लरचे त्याच्यासाठी थोडी सेफ्टी. तर आपल्या इथं 3 मशीन आहेत, इथं एक 4, म्हणजे 4 मशीन आहेत. 1, 2, 3, 4 मशीन आहेत. त्याच्यामुळे मी 2-2 जणीचाच क्लास घेते. कारण काय ना, मला क्लायंट करायचे असतात आणि सगळ्यांचा एकत्र क्लास म्हटलं की होत नाही. त्याच्यामुळे मी सकाळी 2, दुपारी 2, 2च्या नंतर 2 आणि मग 4-4:30ला संपवतात त्यांचे क्लास. म्हणजे 2-2 मुली हँडल होतात. इकडे एक मशीन आहे, तिकडे एक मशीन आहे. त्या दोघीच्या मशीनमध्ये माझी वाईट आहे. म्हणजे हिला जरी काही प्रॉब्लेम असला तर मी तिला उठू शकते, 2 मिनटात सांगू शकते, आणि यांना पण. म्हणजे असं हिशोबाने त्या मशीन मी लावलेल्या आहेत. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही क्लास घेतात की नाही, किती घेतात, काय पैसे, मला नक्की सांगा. मी 3000 रुपये घेते, 1.5 तास बसून देते लेडीजला किंवा 2 तास. तर तुम्ही किती घेतात मला नक्की सांगा.